वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सहाव्या जो प्रास्ताविकाचा भाग आहे त्याचा सकाळी आपण विचार करून झालेला आहे आणि असा तो श्वेतकेतू 12 वर्ष गुरुगुरू राहिला आणि फुगलेल्या स्थितीत किंवा ज्याला विद्वत्तेचा अहंकार झालेला आहे अशा स्थितीमध्ये तू घरी आला. घरी आल्यानंतर वास्तविक त्याने वडिलांना नमस्कार वगैरे करायला पाहिजे होता. साधा तर निदान साष्टांग नाही घातला तरी तोही केला नाही. त्याच्यावरून एक चिन्ह कळून आलं की महाशय फुगलेले आहेत. आपण सकाळी त्याचा विचार केला आणि मग त्याला टाचणी कोणत्या पद्धतीची लावली ती टाचणी जी आहे ती या मंत्रामध्ये आपल्यासमोर आहे. काय पद्धतीने प्रश्न विचारला आणि मग ते जे फुगलेलं होतं प्रकरण ती फूग त्याची कशी गेली हा असा जो प्रश्न आहे टाचणीरूप प्रश्न आहे. तो टाचणीरूप प्रश्नापासून आता आपण सुरुवात करूया. आणि त्याने असं विचारलं त्याला येन अश्रुतम श्रुतम भवती येन अश्रुतम श्रुतम भवती. जे ऐकलेलं नाही ते ऐकल्यासारखं होतं असा त्याचा अर्थ. अमतम मतम भवती की ज्या संबंधी काही तर्क चालवता येत नाही त्या संबंधी तर्क केल्यासारखं होतं. आणि अविज्ञातम विज्ञातम भवती जे जाणलं गेलेलं नाही ते जाणलं गेल्यासारखं होतं. अशा पद्धतीने असा प्रश्न विचारला. असं तू श्री गुरुकडून तुझ्या समजावून घेतलंयस का? असा आदेश तू गुरुंकडून समजावून घेतलास का की ज्यामध्ये या 3 गोष्टी होतात. न ऐकलेलं जे ऐकलं की न ऐकलेलं ऐकल्यासारखं होतं. ज्याचं ज्ञान झालं की ज्याचा तर्क करता येत नाही त्याचा तर्क केल्यासारखं होतं. जे कळलं की जे अज्ञात आहे ते ज्ञात झाल्यासारखं होतं. असा एक प्रश्न वडिलांनी मुलाला विचारला. आणि असा वडिलांनी मुलाला प्रश्न विचारल्यानंतर त्याला आदेश असं म्हणतात. आणि आदेश शब्दाचा अर्थ असा आहे ब्रह्मासंबंधीचं ज्ञान. परब्रह्म वस्तूचं जे ज्ञान आहे त्याला आदेश असं नाव आहे. आणि असा जो आदेश आहे तो आदेश तू श्री गुरुनं विचारलास का असा प्रश्न जेव्हा वडिलांनी मुलाला विचारला अरुणीने श्वेतकेतूला विचारला तेव्हा सकाळी आपण पाहिलं की त्या श्वेतकेतूला प्रश्नच कळला नाही. आणि कळलं नाही याचं कारण आहे असं एखादं तत्व असू शकतं असं त्याच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. असं त्याला तिथे शिकवण्यात आलं नाही. असं कुठे चर्चेतही आलं नाही. आणि आतापर्यंत त्यांनी जो तिथे अभ्यास केला होता 12 वर्ष त्या 12 वर्षाच्या अभ्यासामध्ये असं कुठेही अस्पष्ट रीतीनं सुद्धा आलं नाही ह्या पद्धतीचा विचार. आणि म्हणून त्याला प्रश्नही कळला नाही. उत्तर सांगण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मग सकाळी म्हटल्याप्रमाणे श्वेतकेतू स्वतःगुणी असल्यामुळे तो वडिलांना शरण गेला. आणि वडिलांना शरण जाऊन त्यांनीच असा प्रश्न विचारला की अशा तऱ्हेचा जो आदेश आहे तो आदेश कसा आहे त्या आदेशाचं स्वरूप काय आहे. तेव्हा आता तुम्हीच तो आदेश मला समजावून सांगा आणि मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलेला आहे. आता वडिलांचं मुलाचं नातंच मोठं विलक्षण असतं. आणि याचं कारण आहे त्या नात्याला पुष्कळ इतिहास असतो. 12 वर्षापर्यंतचा जो इतिहास असतो वडील आणि मुलगा यांच्या नात्याचा त्या नात्याचा परिणाम म्हणून मुलगा आणि वडील यांचा जे संबंध असतात ते संबंध श्रीगुरु आणि शिष्य यांच्या नात्यासाठी जे काही आवश्यक संबंध असतात त्याहून वेगळे असतात. आता यापेक्षा आणखीन काही स्पष्टीकरण करत नाही. ह्या दोन हे जे नातं आहे त्या नात्यासाठी जे आवश्यक संबंध असतात त्यापेक्षा ते भिन्न संबंध असतात. त्यामुळे वडिलांना श्रीगुरु मानणं हे एकदम फार कठीण आहे. अवघड असते गोष्ट. जसं भावाला गुरु मानणं कठीण नवऱ्याला गुरु मानणं अत्यंत कठीण. आणि म्हणून समर्थाने एक ठिकाणी सांगितलेलं आहे की नातेवाईक लोकांच्यात महंती करू नका. जे नातेवाईक लोक असतील किंवा आपले गणगोत असतील त्या गणगोतांमध्ये महंती करू नका. याचं कारण आहे तुम्हाला तिथे महंत म्हणून कधीच मान्यता मिळणार नाही. ते ठरलेलंच असतं. आम्ही या लहानपणी याला अशा स्थितीत पाहिला होता आता तो असा कसा असणार. आता हे लॉजिक त्याच्या मागे असतं. आता असं लॉजिक असलेल्या संबंधी एक श्रीगुरूंची भावना निर्माण होणं ही गोष्ट महाकठीण असते. आणि ती कठीण असल्यामुळे वडील आणि मुलगा ह्याच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं होणं मोठं कठीण असतं. पण असं ते नातं इथे तयार झालं याचं कारण आहे तो शिष्यच मोठा चक्रावून गेला. आता नवीन भाषेत बोलायचं असेल तर की अशा तऱ्हेचा प्रश्न असू कसा शकतो अशा तऱ्हेचं एखादं तत्व असू कसं शकतं. आणि मग उत्तर द्यायला सुरुवात केली. श्रीगुरूच्या भूमिकेतून वडिलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली की असा जो काही आहे त्याला 3 दृष्टांत दिले. यथा
अशा पद्धतीने एक घटाचा दृष्टांत आहे, दुसरा जो आहे तो सोन्याचा दृष्टांत आहे, तिसरा जो आहे तो लोखंडाचा दृष्टांत आहे. 3 दृष्टांत दिले. वास्तविक एक दृष्टांत पुरेसा आहे, पण प्रश्न इतका चमत्कारिक, त्याचं उत्तर हे आणखी चमत्कारिक, आणि इतक्या चमत्कारिक गोष्टीला उत्तर द्यायला सुरुवात करताना जास्तीत जास्त स्पष्ट केलं असावं एवढ्या उद्देशाने 3 दृष्टांत आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्याचा पहिला दृष्टांत यथा सौम्य यथा एकेन मृत्पिंडन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात्. आता त्याचा मी हा वाचतोय संधी सोडून आणि त्याचा अन्वय लावून वाचतोय, कारण तुमच्या समोर आहे ते तसं नाही आहे, आणि तसं नसल्यामुळे मी काहीतरी वेगळंच वाटतोय असं वाटण्याचा संभव आहे, कारण संस्कृतमधले सगळेजण तज्ज्ञ असल्यामुळे माझ्या सगळ्या आता पुढचे वक्ते ते संस्कृतमध्ये खूप तज्ज्ञ आहेत, त्या मानाने माझं संस्कृत अगदीच कच्चं आहे, आणि म्हणून मी स्वतः सोडवून घेतलं, कारण मला माहिती आहे ऐन वेळे मला सोडवता येणार नाही. तेव्हा सौम्य यथा एकेन मृत्पिंडन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात्, की ज्याप्रमाणे आता हे दिलेलं आहे, एकेन मृत्पिंडेनं एक मातीचा गोळा जाणला की मातीच्या गोळ्यापासून तयार झालेल्या सर्वच्या सर्व वस्तू आपोआप जाणल्या जातात, त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. एक मातीचा गोळा जाणला की त्या मातीच्या गोळ्याचे तयार केलेले जेवढे म्हणून निरनिराळ्या आकाराचे वस्तू असतील, घट परळ सुगडं बोळकं काय काय जे आता पणती वगैरे वगैरे कितीतरी पदार्थ आहेत. आता एक मडकं आपण समजून घेतलं, मातीपासून तयार झालं हे मडकं असं आम्ही समजून घेतलं की बाकीची तयार केलेली लाखो मडकी आम्हाला वेगळी बघावी लागत नाहीत. हेही मातीपासून झालेलं आहे, हेही मातीपासून झालेलं आहे, अशा पद्धतीने 1,00,000 मडक्यांची आपल्याला तपासणी करावी लागत नाही की हे मडक्यापासून झालेलं आहे. असं एक मडकं मातीपासून तयार झालेलं आपण पाहिलं की बाकी सगळ्या मडक्यांची आपण कल्पना करू शकतो. तर प्रत्येक मडकं वेगळं तपासून बघावं लागत नाही, चिचकी मारून बघावं लागणार नाही. अशा पद्धतीने हा एक दृष्टांत दिला की मातीचा एक गोळा जाणला की त्या मातीच्या गोळ्यापासून तयार झालेली लाखो मडकी किंवा निरनिराळ्या प्रकारचे निरनिराळ्या आकाराचे, काही तांबडे असतात, काही पांढरे असतात, काही काळे असतात. माती जशी असेल तसं असतं. आपल्यामध्ये सुद्धा काळी, पांढरी आणि तांबडी अशी मडकी असतात. इथे बसलेल्यामध्ये सुद्धा 3 रंगांची मडकी आहेत, आणि ही 3 रंगांची मडकी 3 रंगांची माती असल्यामुळे आहेत, आणि असं असल्यामुळे त्याच्यामध्ये माती तेवढी एकच आहे, रंग फक्त भिन्न भिन्न आहे. म्हणून माझे पांढऱ्या मातीचं मडकं आहे आणि माझं काळ्या मातीचं मडकं आहे, म्हणून ते काहीतरी वेगळं आहे, विशेष आहे, खास आहे, अशा पद्धतीचा विचार करण्याचं काही कारण नाही. आता हे लगेच एका पाठवून एक सर्वा घटे राम देहादेही एका वगैरे वगैरे, आता ते आपल्याशी लावून घेतलं. आता तो विषय नाही आहे, पण आपलं जाता जाता आपण हे असं समजून घेत घेत पुढे जाऊया असं म्हणतात. आणि पुढे म्हणतात यथा सौम्य यथा एकेन लोहमणीना सर्व लोहमयम विज्ञातुम स्यात्. आता इथे लोह शब्दाचा इथे अर्थ आहे सोनं, लोह शब्दाचा ह्या ठिकाणी अर्थ आहे सोनं. याप्रमाणे एक सोनं समजलं, सोनं कळलं की सोन्यापासून तयार झालेले सगळेच्या सगळे अलंकार कळल्यासारखे होतात. त्यामध्ये प्रत्येक अलंकारातलं सोनं कसाला लावून घासावं लागत नाही. हा अलंकार दिसतो वेगळा, हा अलंकार वेगळा, हा अलंकार वेगळा. आता याला आपण कस लावून बघूया, सोनं आहे की नाही खात्री करून घेऊया. ते विकत घ्यायचं असलं तर ठीक आहे, पण एरवी एक अलंकार सोन्याचा सोनं बघितल्यानंतर त्याच्यापासून तयार झालेला एक अलंकार जसा, तसेच शेकडो हजारो अलंकार जे ते तसेच असतात, त्याहून भिन्न नसतात. म्हणजे एक सोनं जाणलं की सोन्याचे लाखो अलंकार जाणल्यासारखे होतात. एक मडकं जाणलं की मातीपासून तयार झालेले लाखो घट जाणल्यासारखे होतात. आणि पुढे म्हणतात एक लोखंडाचा एक लोखंड जाणलं. आपण खेळावेळा सोडून देऊया, ते नख काढण्याचं नेल कटर वगैरे अशा तिथे अर्थ येते ते आपण सोडून देऊया. त्याचा एकच तात्पर्य घ्यायचं की एक लोखंड जाणलं की लोखंडापासून तयार झालेले शेकडो हजारो वस्तू जाणल्यासारख्या होतात. प्रत्येक वस्तू वेगळी, ही लोखंडाची आहे, ही लोखंडाची आहे असं बघावं लागत नाही. त्याप्रमाणे आणि पुढे म्हणतात मग की हे जे दिसतंय, कारण विकारू नामधेयम, याच्या पुढे आता आहे वाचारंभणम नामधेयम लोहम इति एव सत्यम. तेव्हा आपण पुन्हा एकदा बघूया. सौम्य यथा एकेन लोहमणीना सर्व लोहमयम विज्ञातम स्यात्. इथपर्यंत हे संपलं. विकाराः वाचारंभणम नामधेयम लोहम इति एव सत्यम. आता हे मातीचे जे विकार आहेत, आता विकार शब्दाचा अर्थ असा होतो त्याच्या स्वरूपात बदल झाला की त्याला विकार असं म्हणतात. माती जी आहे मूळची ती गोळ्यासारखी असते,
आणि मग ते गोळ्यासारख्या असलेल्या मातीला जेव्हा मडक्याचा आकार दिला जातो तेव्हा त्या गोळ्याच्या आकारात बदल झाला, आणि गोळ्याच्या आकारात बदल झाला की त्या बदल झालेल्या आकाराला विकार असं म्हणतात. आणि म्हणून मडकं हा मातीचा विकार आहे. आणि असा जो मडकं हा मातीचा विकार आहे, तसं आपलं शरीर हा पंचभूतांचा विकार आहे. शरीरापासून सारखं येऊया, कारण जोपर्यंत मडकं समोर आहे तोपर्यंतच हे ठीक आहे. आणि मी नेहमी गमतीने सांगत असतो की आपल्या समोर कोणीतरी मडकं धरून चालण्याच्या आत हे सगळं करावं. आता म्हणजे काय ते बघू द्या काय करायचं, ते आपलं धर्मशास्त्रातलं ते आहे. आता पुढे जातो आपण की विज्ञातंशात विकार वाचारम म्हणून नामधेयम लोहम इथे एक सत्य एवं सत्यम. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मृत्तिका एव सत्यम. म्हणजे जे जे विकार आहे ते फक्त वाणी बोलते, ते जो आकार आहे त्या आकाराला जे विशिष्ट नाव आहे ते नाव वाणीने बोललं जातं. आणि वाणीनं बोललं गेल्यामुळेच त्याला फक्त काय येतं, वेगळेपणा येतो. आणि वेगळेपणा येतो याचं कारण आहे त्याला व्यवहार्यता येते. आता हा एक प्रश्न आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये केवळ मातीचा उपयोग होत नाही, मातीची मडकी केली तर त्याचा निरनिराळ्या प्रकारचा उपयोग होऊन जातो. म्हणून मातीला व्यवहार्यता येण्यासाठी त्या मातीला कुंभार वेगवेगळ्या प्रकारचे आकार देतो. आणि ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की, असं ज्ञानेश्वर महाराज म्हटले की कुंभाराची जी मती असते म्हणजे कुंभाराची बुद्धी असते, त्या कुंभाराच्या बुद्धीतून ही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची का वेगवेगळ्या कपॅसिटीची अशी मडकी तयार झालेली असतात. ह्याचा अर्थ असा होतो की त्या मातीला जेव्हा व्यवहार्यता येते तेव्हा त्या व्यवहार्यता येण्यासाठी म्हणजे व्यवहारात त्या मातीचा उपयोग होण्यासाठी त्याला निरनिराळे आकार दिले जातात. आणि मग याला घडा म्हणा हे वाणी बोलते, याला बोळकं म्हणा असं वाणी म्हणते, याला सुगडं म्हणा असं वाणी बोलते. म्हणून केवळ वाणीने बोलल्यामुळे ते निरनिराळे आहेत असं वाटतं, आणि व्यवहारामध्ये त्यांचा उपयोग वेगवेगळा असल्यामुळे ते वेगळे आहेत, भिन्न आहेत असं वाटतं. पण एका मातीशिवाय दुसरं काहीही सत्य नाही. तेव्हा वाचारम म्हणून विकारो नामधेयम हे फार मोठं सूत्र या ठिकाणी आहे. केवळ वाणीने आरंभ केला बोलायला, वाणीने आरंभ बोलायला करून वेगवेगळी त्याला नावं दिली, व्यवहारामध्ये त्यांचे वेगवेगळे उपयोग झाले, नंतर व्यवहारात त्याची किंमत सुद्धा वेगवेगळी यायला लागली. आणि अशा पद्धतीने व्यवहारामध्ये हे सगळं उतरल्यानंतर मूळ जी माती आहे ती मूळ माती कुठेतरी गडप झाल्यासारखी झाली. पण वास्तविक मूळ माती जी आहे ती सतत कायमची जशीच्या तशी आहे, फक्त तिच्या आकारात बदल झालाय. म्हणजे त्याला विकार निर्माण झाला, आणि विकार निर्माण झाल्यामुळे तिचं जे मृत्तिकापण आहे म्हणजे मातीपण आहे ते कुठेतरी हरवून गेल्यासारखं झालं. एक उपनिषद आहे, आरामस्तस्य पश्यंती नतम पश्यंती कश्चन. त्याचा अर्थ असा आहे की जे ब्रह्मवस्तू आहे त्या ब्रह्मवस्तूचा सगळीकडे पसरलेला मोठ्याचा मोठा पसारा सगळेजण पाहतात, पण मूळ जी ब्रह्मवस्तू आतमध्ये दडलेली आहे ती कोणालाच दिसत नाही. आरामस्तस्य, तस्य म्हणजे कस्य, ते जे ब्रह्मवस्तू आहे त्या ब्रह्मवस्तूचा आराम, आणि आराम म्हणजे विस्तार. सगळेजण त्या ब्रह्मवस्तूचा विस्तार बघतात, पण ती ब्रह्मवस्तू मात्र कोणालाही दिसत नाही. आता इथून आपल्याला तात्पर्य पण द्यायचं आहे की ज्याप्रमाणे मातीचे निराळे विकार आहेत, म्हणजे आकारात झालेले बदल आहेत, स्वरूपात झालेले बदल आहेत, आणि वाणीने त्यांना वेगवेगळी नावं दिली म्हणून ती माती जणू काही वेगवेगळ्या नावांची झाल्यासारखे वाटते. वास्तविक माती ही कायमची मातीच आहे. सोनं हे कायमचं सोनंच आहे, लोखंड हे कायमचं लोखंडच आहे. आणि अशा पद्धतीने त्याप्रमाणे आता हे दृष्टांत झाले 3. आता दृष्टांतानंतर कुठे जायचं असतं, दृष्टानंतर दृष्टांत जायचं असतं. आणि त्याप्रमाणे पुढे म्हणतात की सदैव सौम्यदमग्रमासीत. आता पुढचा आहे, पुढचा आपण पाहिला, आचार्यांना माहीत असतं तर वगैरे तो भाग सोडून देऊ आपण. आणि ते सदैव सौम्यदमग्रमासीत एकमेवाद्वितीयम. आता सुरुवातीला फक्त ब्रह्मच होतं. जसं सुरुवातीला फक्त मातीच होती, सुरुवातीला फक्त लोखंडच होतं, सुरुवातीला फक्त सोनच होतं, त्याप्रमाणे सुरुवातीला फक्त ब्रह्मच होतं. आणि मग त्या ब्रह्मवस्तूपासून हे शेकडो हजारो निरनिराळे नामरूप जे आहेत ती नामरूपांचे विकार, अशा तऱ्हेचे विकार निर्माण झाले. आता दृष्टांतन दृष्टांतात एक फरक आहे की ब्रह्माला विकार नसतात, मातीचे विकार संभवतात, लोखंडाचे विकार संभवतात, सोन्याचे विकार संभवतात, स्वरूपात बदल संभवतो. पण ब्रह्माच्या स्वरूपात बदल संभवत नाही, कारण ब्रह्म निर्विकार आहे. मग असं जर ब्रह्म निर्विकार आहे तर त्याच्यावरती विकारयुक्त जग कसं दिसायला लागलं, असा एक प्रश्न निर्माण होणार आहे. आणि ही जी त्याची सैद्धांतिक बैठक आहे ती सैद्धांतिक बैठक अगोदर जरा समजून घेऊया. आणि ती समजून घेतल्यानंतर हा जो मंत्र आहे त्या मंत्राचा पुढे आणखी अभ्यास करूया.
बऱ्याचपासून आज सकाळपासून चाललंय अध्यारोपणे अपवाद, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते असा आचार्यांचा एक विचार आहे. आणि दोन गोष्टी समजून घ्या. हे जग निर्माण झालेलं आहे, ब्रह्मापासून हे जग निर्माण झालेलं आहे हा आरोप आहे, आणि फक्त ब्रह्मच आहे हा अपवाद आहे. बस अध्यारोप आणि अपवाद याचा दोन अर्थ आहे. ब्रह्मापासून जग निर्माण झालेलं आहे असं म्हटलं की ब्रह्मावर जगाचा आरोप होतो, आणि ब्रह्मावर जगाचा आरोप करून म्हणजे ब्रह्मापासून जग निर्माण झालं असा आरोप करून ब्रह्मावरती आपण जो विचार मांडला जातो त्याला म्हणतात अध्यारोपाचा विचार. आणि नंतर फक्त ब्रह्मच आहे, जग नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला म्हणतात अपवाद. असं अध्यारोप आणि अपवाद या दोन शब्दांचं साधं स्वरूप आहे. आता या साधं स्वरूपाचं जरा गुंतागुंतीचं स्वरूप बघूया, कारण गुंतागुंतीचं स्वरूप बघितलं की आपल्या बुद्धीला जरा चालना मिळते, आणि असं चालना मिळालं की सूक्ष्म बुद्धीने विचार करण्याची थोडी सवय लागते, आणि अशी सवय या परमार्थशास्त्रामध्ये आवश्यक असते. याचं कारण आहे ज्या तत्वाचा आपल्याला मी म्हणून अनुभव घ्यायचा ते तत्व सूक्ष्म आहे, आणि ते तर तत्व सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्मगामी जी बुद्धी म्हणतात ती सूक्ष्मगामी बुद्धी असण्याची आवश्यकता आहे. अर्थातच ती बुद्धी शुद्ध असली पाहिजे, शांत असली पाहिजे. हे आजपर्यंत 2 दिवस ऐकून बहुतेक करून आपण सगळेजण कंटाळा असण्याची शक्यता आहे. आता त्याला पण ते कंटाळा करून चालत नाही, ते तसं असलंच पाहिजे. ती शुद्धही असली पाहिजे, ती शांतही असली पाहिजे. आणि अशी शुद्ध आणि शांत बुद्धी जर ती सूक्ष्मगामी बनते त्यावेळेला सूक्ष्माला गवसणी घालण्याचं सामर्थ्य म्हणजे त्या सूक्ष्मामध्ये स्वतःला हरवण्याचं सामर्थ्य त्या बुद्धीच्या ठिकाणी येऊन जातं. आणि असं असल्यामुळे आपण थोडा त्याचा शास्त्रीय दृष्टीने विचार करूया. अध्यारोपाची एक व्याख्या केलेली आहे वेदांत सार नावाच्या ग्रंथामध्ये. आणखीन पुढे दुसऱ्या ग्रंथातल्या ज्या व्याख्या आहेत त्या समजावून सांगल्या जाणार आहेत, आणि तशा समजावून सांगण्याचं एकच कारण आहे, जितक्या पद्धतीने समजावून सांगून आपण घेऊ तितक्या पद्धतीने आपली समजूत बसणार आहे. आणि एकदा समजूत बसली हा अध्यारोप आहे आणि हा अपवाद आहे अशी एकदा समजूत बसली की त्या दृष्टीने आपल्याला सतत विचार करायला सोपं जातं. इथे एक अध्यारोपाची व्याख्या केलेली आहे वेदांत सार नावाच्या ग्रंथामध्ये. असर्वभूतायाम रज्जौ सर्वारोपवत वस्तूने अवस्थारोपा अध्यारोपा अशी संस्कृतमध्ये व्याख्या आहे. आता त्या संबंधी थोडासा असर्वभूतायाम रज्जौ, ज्या रज्जूवरती म्हणजे दोरीवरती प्रत्यक्षात सर्प अजिबात निर्माण झालेला नाही, किंवा ज्या रज्जूचा म्हणजे दोरीचा सर्पाशी तिळमात्र संबंध नाही, असर्पभूतायाम रज्जौ सर्पारोपवत, त्या रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प आहे असा आरोप करावा. आता रज्जू सर्पाचा दृष्टांत तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, आणि असा रज्जू सर्पाचा दृष्टांत विचारासाठी समोर घेतला की समोरचे श्रोते पुत्येच वेळेला म्हणतात, विचारसागरचा 4था तरंग जरा काढून बघा म्हणजे कळतं. एकदा तर एक म्हणाला, हा तुमचा जो सर्प आहे तो तुमच्या गळ्यात आम्ही घालतो आणि आम्ही निघून जातो. आता इतकं त्या रज्जू सर्पाचं स्वागत होतं श्रोत्यांच्याकडून. आता ठीक आहे, असं असलं तरी सुद्धा आपण थोडा विचार त्याचा जरूर करणार आहोत. आणि यामध्ये असं म्हटलंय असर्वभूतायाम रज्जौ, वास्तविक दोरीवरती साप अजिबात नाही, कधीही नाही. त्याला म्हणतात त्रैकालिक निषेध. रज्जूवरती सर्पाचा त्रैकालिक निषेध. आता त्रैकालिक निषेध म्हटलं की कसली भाषा झाली? पंडितांची भाषा झाली. साध्या भाषेत बोलूया. पूर्वीही कधी नव्हता, आत्ताही ज्या क्षणी दिसतोय त्या क्षणी पण नाही, आणि पुढेही तो असणार नाही, अशी जी काही अवस्था त्याला म्हणतात त्रैकालिक निषेध. आणि असर्वभूतायाम रज्जौ, की ज्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा लवलेश नाही, अजिबात सर्प नाही, ज्या रज्जूचा सर्पाचा संबंध नाही, त्या रज्जूऐवजी सर्प नाही, रज्जूवर सर्प नाही. 2-3 अशाही प्रकारचा विचार केला जातो. जेव्हा रज्जूच्या जागी सर्प दिसतो एक, रज्जूच्या ऐवजी सर्प दिसतो, रज्जूवर सर्प दिसतो, त्यातलं काय म्हणावं? ऐवजी म्हणावं का रज्जूच्या जागेवर म्हणावं का रज्जूवर म्हणावं? आता काही म्हटलं तरी त्याचा अर्थ काय होतो? 2-3 कोणत्याही पद्धतीने म्हटलं तरी एक गोष्ट नक्की आहे, त्यात रज्जू म्हणजे दोरी दिसत नाही हे नक्की आहे, आणि त्याच्या ऐवजी किंवा त्याच्यावर किंवा त्याच्या जागी काय दिसतं? आता त्याच्या ऐवजी जागी किंवा वर सर्प दिसायला लागतो. आणि ही जी भाषा आहे असर्वभूतायाम रज्जू सर्पारोपवत, त्यावर ज्याप्रमाणे सर्प असल्याचा आरोप करावा त्याप्रमाणे वस्तूनी, ब्रह्म नावाची जी वस्तू आहे त्या ब्रह्म नावाच्या वस्तूवरती अवस्थारोपा अध्यारोपा, अवस्तूचा आरोप करणं. अवस्तू शब्दाचा अर्थ वस्तू म्हणजे ब्रह्म,
म्हणजे आत्मवस्तूवर अनात्मवस्तूचा आरोप करणं, आत्मवस्तूच्या जागी अनात्मवस्तू आहे असं मानणं किंवा पाहणं, अशा पद्धतीने जो विचार आहे त्याला म्हणतात अध्यारोप. ही अध्यारोपाची भाषा आहे. आता आपल्याला कळलं, सकाळीच विषय झाला होता की जोपर्यंत आपण एक मनामध्ये एक विचाराचा तरंग उठला तरी समजायला हरकत नाही. हे काय आहे? अध्यारोप आहे. प्रत्येक वृत्तीज्ञान हे अध्यारोपाशन आहे. प्रत्येक तुमचं आमचं हालचाल अध्यारोपाशन आहे. संबंध तुमचं आमचं जीवन अध्यारोपामध्ये आहे चाललेलं. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने सगळं आमचं जीवन अध्यारोपात चाललेलं आहे. आणि असं असल्यामुळे अध्यारोपमय जीवन असं तुमच्या आमच्या जीवनाचं एक वर्गीय नाव त्याला देता येत नाही. म्हणून अवस्त्वारोप, अवस्तूचा आरोप करणं याला म्हणतात अध्यारोप, असं वेदांत सार म्हणतो. सर्व वेदांत सिद्धांत सारसंग्रह म्हणून एक मोठा ग्रंथ आहे. नावं सांगायला सुद्धा मला बरं वाटतं, आणि बरं वाटतं याचं कारण आहे, ज्या अर्थी मी नावं सांगतो त्या अर्थी त्यांचा मी अभ्यास केलेला आहे, त्या अर्थी तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाही. म्हणून मी तुमच्यापेक्षा असं चालतं, आतमध्ये खुश असतो आपण. आणि अशी जी खुशी आहे ना त्याला म्हणतात स्वतःवर खुश होऊन राहणे. आपणच आपल्यावर खुश होऊन राहायचं, आणि आपणच आपल्यावर जो खुश होऊन राहतो त्याची सगळी पुढची प्रगती संपलेली असते असं समजायला हरकत नाही. म्हणून असं हे जे सगळे आहेत शेवटी पार्ट ऑफ सिस्टीम आहे, आणि हे सिस्टीम फक्त सिस्टीमचा उपयोग करायचा आणि नंतर ती लगेच सोडून द्यायची, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर हे सगळं काय होऊन जातं, डोक्यावर बसतं सगळं येऊन. काय डोक्यावरून बसतं? हे जे सगळे सिद्धांत आहेत हे सगळे असं डोक्यावर येऊन बसतात. ते डोक्याच्या वेळेस हे बरोबर आहे, पण ते डोक्यावर बसले पाहिजे मग ते खोटी पंचायत होते. हे बाकी काही ज्या बाबी जपायच्या बाबी आहेत ते ह्या जपायच्या बाबी आहेत. आता त्यामध्ये सुद्धा त्या अगोदर काय केलंय, वस्तुन्यवस्त्वारोपो, असं अगोदर फक्त वस्तूवरती अवस्तूचा आरोप अशी सुरुवात केली, आणि पुढं तोच विषय तसाचा ठेवून त्याला अध्यारोप म्हणावं असं म्हटलंय. म्हणजे फक्त काय झालंय, सुरुवातीला येथे असर्वभूतायाम असं पहिल्यांदी आहे, आणि नंतर वस्तूने अवस्था असं आहे. इकडे काय केलंय, अवस्तूचा उल्लेख, वस्तूवर अवस्तूचा पहिल्याने उल्लेख केलाय, आणि नंतर रज्जू सर्पाचा उल्लेख केला. एवढा फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. आता अपवाद म्हणजे काय त्या संबंधी विचार आहे. अपवादो नाम रज्जू विवर्तस्य सर्पस्य रज्जू मात्रवत वस्तू विवर्तस्य अवस्तुना अज्ञानतः प्रपंचस्य वस्तू मात्रत्वम. लांबलचक झालं, आणि लांबलचक झाल्यामुळे काहीही कळलेलं नाही हे मला कळलेलं आहे. आता असं आहेच ते. आता काय करायचं, असं आहे खरं. एवढी मोठी व्याख्या केलेली आहे. फक्त आता अपवाद शब्दाचा अर्थ आता आपण साध्या शब्दात बघितला की ब्रह्मावरती जग दिसणं असं वाटलं, असं म्हटलं की त्याला म्हणायचं अपवाद. आणि जग नाहीच आहे. तैसा संसारो अविरा रुख नाही साचोकारा मा उन्मूळण जरा कासिया तरी, असं ज्ञानेश्वर महान प्रश्न विचारलाय. याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी जग वास्तविक झालेलं नाही, फक्त वस्तूच आहे. आणि फक्त वस्तूच आहे असं म्हणणं याला म्हणायचं अपवाद. आणि वस्तूच्या ठिकाणी जग दिसतं किंवा वस्तूच्या ठिकाणी जग भासतं, वस्तूवर जग भासतं, वस्तूऐवजी जग भासतं, याला म्हणायचं अध्यारोप. अशी अध्यारोप आणि अपवादाची भाषा आहे. आता थोडं स्पष्टीकरण करूया. अपवादो नाम रज्जू विवर्तस्य, एक नवीन शब्द आला आता, रज्जू विवर्तस्य. आता अध्यास आणि विवर्त असे दोन शब्द आहेत, आणि आपण म्हणतो हे जे जग आहे दिसणारं हे अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. ही एक परिभाषा आहे, आणि ही जी परिभाषा आहे या परिभाषेतून सुटकाच नाही आहे. वेदांत चिंतन करायला लागल्यानंतर या परिभाषेतून सुटकाच नाही आहे. आणि या परिभाषेतून सुटका जर झाली मग त्याला वेदांत चिंतन म्हणता येणार नाही. मग त्याला काय म्हणता येईल, दुसरं काही म्हणता येईल, पण वेदांत चिंतन म्हणता येणार नाही. तेव्हा एक फंडामेंटल्स ज्याला म्हणतात, बेसिक्स ज्याला म्हणतात, अशी बेसिक्स आहे ती. आणि बेसिक्स आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. अपवादो नाम रज्जू सर्प विवर्तस्य सर्पस्य रज्जू मात्र वद. आता याचा अर्थ असा होतो की रज्जू विवर्तस्य, रज्जूच्या स्वरूपात बदल झाला, आणि रज्जू स्वरूपात बदल होऊन तिथे सर्प नावाची एक नसलेली वस्तू दिसायला लागली. रज्जूवरती सर्प नावाची नसलेली वस्तू दिसायला लागली, आणि याचं कारण आहे रज्जूच्या स्वरूपात बदल झाला. आता विवर्त शब्दाचा अर्थ आहे स्वरूपात बदल. स्वरूपात बदल झाला की त्याला विवर्त असं म्हणतात. अर्थात तो बदल कसा असतो, कल्पित बदल असतो, सत्य बदल नसतो, खरा बदल नसतो. खरा बदल झाला की त्याला विकार म्हणतात, आणि कल्पित बदल झाला की त्याला विवर्त म्हणतात. असा थोडा फरक लक्षात घेतला की आपलं काम सोपं होऊन जातं. अपवादो नाम रज्जू विवर्तस्य सर्पस्य. आता जी दोरी आहे त्या दोरीचा तो दोरीमध्ये स्वरूपात जो कल्पित बदल झाला, त्या कल्पित बदल झाल्यामुळे तिथं जो सर्प दिसतो त्या सर्पाला बाजूला सारून फक्त इथे रज्जूच आहे अशी कल्पना कर. रज्जू मात्र त्ववद,
केवळ रज्जूशिवाय इथं दुसरं काही नाही, म्हणजे दोरीशिवाय काही नाही. वस्तू विवर्तस्य अवस्तुना अज्ञानादेह. अगदी त्याप्रमाणे वस्तूचा विवर्त झाल्यानंतर जे जग दिसायला लागतं आणि ते जग दिसायल्यानंतर अज्ञानादी अशी जी सृष्टी आपल्याला दिसायला लागते ती सृष्टी बाजूला सारून इथे फक्त वस्तू आहे म्हणजे ब्रह्म आहे अशा तऱ्हेचा निर्णय करणं याला म्हणायचं अपवाद. अशा पद्धतीने अध्यारोप आणि अपवाद असे दोन शब्द आपल्या समोर आहे. आता आपण जेव्हा जगाचं चिंतन करतोय किंवा हे जे जग दिसायला लागलं म्हणतोय सदैव सौम्य इदमक्रम आसीत असा जेव्हा आपण अभ्यास करायला लागलो तर अभ्यासाच्या अगोदरच हे आपण एकदा स्वच्छ करून घेतलेलं असणं आवश्यक आहे की सत एव सौम्य इदमक्रम आसीत आणि पुढे म्हटलं एकमेवाद्वितीयम तद्धैक अहो असं पुढे म्हटलंय की एक व्याद्य तत् ह एके असत एव इदम अग्रे आसीत एकम एव अद्वितीयम इति आहु तस्मात् असतः सत जायत. अशा पद्धतीने ही जगाची एक उत्पत्ती हे दृश्य जग जे दिसतं त्या दृश्य जगाची एक उत्पत्ती कशी होते त्यासंबंधी एक विचार आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणून सुरुवातीला एक आहे हा जरी विचार इथे अशा पद्धतीने मांडलेला असला तरी ते जग सत्यत्वाने नाही मग जग आहे ही भाषा आहे अध्यारोपाची भाषा. म्हणून वेदांत हे एक असा बुलडोझर आहे मोठ्याचा मोठा आणि हा मोठ्याचा मोठा बुलडोझर असल्यामुळे 14 खालची आणि 14 जेवढी भुवन आहेत त्या सगळ्या भुवनावर हा एकदा बुलडोझर फिरला की काही शिल्लक राहत नाही. म्हणजे याचं कारण आहे जेवढं म्हणून पुराणामध्ये वर्णन आहे 7 वरचे 7 खालचे 14 भुवन अमुक तमुक जे काय असेल ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत अध्यारोपामध्ये मोडतात. आणि अध्यारोपामध्ये मोडत असल्यामुळे हे जे आपण दिसतो प्रत्यक्षात ज्याची आपण कल्पना करू शकतो ज्याचं पुराणांतर्गत वर्णन केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी अध्यारोपाच्या आहेत. किंवा ज्याला अव्यक्त नावाचं एक तत्व म्हणतात ज्या अव्यक्तातून हे सगळं जग निर्माण झालं. आता अव्यक्त हा सुद्धा अध्यारोप आहे. पुराणातलं जेवढी वर्णन आहेत तेवढे सगळे अध्यारोपाचे वर्णन आहेत. आणि आपण जे बघतो ज्याची कल्पना करू शकतो जे ऐकतो ज्या संबंधी तर्क करू शकतो विचार करू शकतो ते सगळं अध्यारोपात जमा होतं. त्यामुळे अध्यारोपाची व्याप्ती किती मोठी आहे तो एक विचार करायचा. प्रचंड व्याप्ती अध्यारोप आहे आणि या अध्यारोपाची प्रचंड जरी व्याप्ती असली तरी त्यांनी फक्त एकच पाद व्यापलेला आहे. आपण ते पाहिलं 3 पाद कसे आहेत 3 पाद मोकळे आहेत एकच पाद व्यापलेला आहे. आणि असा जो अध्यारोप आहे एकच पाद वापरून राहिलेला ती अध्यारोपाची भाषा आणि अपवादाची भाषा आपण समजून घेऊया. आणि हे समजून घेतल्यानंतर पुढं कसंही वर्णन जरी आपल्याला ऐकायला मिळालं वाचायला मिळालं तरी एक निश्चित आहे आतमध्ये हे जे आहे ते काय आहे सगळं जे दिसतं ते सगळं भ्रामक आहे ते सगळं काल्पनिक आहे ते सगळं अध्यारोपाची भाषा आहे. आता याचा सिद्धांत मोठा छान झाला. जे आहे ते सगळं काल्पनिक आहे जे आहे ते सगळं भ्रम आहे हा सिद्धांत छान झाला. पण जरासं काहीतरी बिघडलं की सगळं सत्य होऊन पडतं. म्हणणं त्यांची भाषा आहे होऊन पडणे. मी पुष्कळ वेळा त्याच्याकडून ऐकलेली मला आवडलं ते. जसं काल माझं ते एक शब्द त्याने पळवला माझा कोणता पळवला तर माहिती आहे तुम्हाला तो कसा आहे तो बेखबर. तसं आता मी हा त्यांचा पळवतो. असं काय आहे माहिती आहे असं बरोबर समांतर चाललं तर ठीक आहे नाही तर फार घोटाळा होतो. रामकृष्ण हरी. आता आपण असा विचार काय करतोय ही होतं काय एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की मनाविरुद्ध झालेली गोष्ट सत्य ते सगळं अगदी सत्य आहे. आणि वेदांत शास्त्राचा अभ्यास करताना सगळं मिथ्या आहे सगळं कल्पित आहे सगळं भ्रामक आहे. हे वेदांत शास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी प्रत्यक्ष जीवनामध्ये जरा काही खुट्ट झालं की आतमध्ये सगळं बिघडून जातं. आणि आता जेव्हा आत सगळं बिघडून जातं त्याचाच अर्थ असा आहे की ज्यामुळे बिघडून जातं ती जी घटना आहे किंवा ज्याच्यामुळे बिघडून जातं ती जी व्यक्ती आहे किंवा ज्याच्यामुळे बिघडून जातं ती जी स्मृती आहे हे सगळं कसं होऊन पडतं सत्य होऊन पडतं. आणि इथेच तर त्याचं ॲप्लिकेशन ज्याला म्हणतात हे वेदांत शास्त्राचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये इथेच घोळ होऊन जातो. सगळा गोंधळ आहे तो इथे होऊन जातो. आणि म्हणून वेदांत शास्त्र समजणं फार सोपं आहे. आणि एक परीने वेदांत शास्त्र फार चांगलं आहे. सांगणाऱ्यावर काही जबाबदारी नाही ऐकण्यावरही काही जबाबदारी नाही दोन्ही आनंदात असतात त्याला वेदांत म्हणतात. अशी एक गोष्ट आहे. म्हणजे सगळीकडे चित्र हेच दिसतं म्हणून मी आपल्यासमोर अशा पद्धतीने बोलतोय. आता एक झालं आपल्याला अध्यारोप म्हणजे काय कळलं अपवाद म्हणजे काय कळलं. एक अज्ञान म्हणून एक गोष्ट सातत्याने येते. हे जे जग दिसतं ते आपण पाहिलं अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त अशी भाषा आहे. थोडं एक अज्ञान म्हणजे काय ते एक शास्त्रीय पद्धत समजून अज्ञानम तु
सद असद्भ्याम अनिर्वचनीयम त्रिगुणात्मकम ज्ञानविरोधी असं त्याचं लक्षण केलंय. अज्ञानाचं हे लक्षण आहे. अज्ञानम तो सद असद्भ्याम अनिर्वचनीयम. ह्याचा अर्थ असा आहे जे सद विलक्षण आहे, असद विलक्षण आहे, आणि असं सदसद विलक्षण जे अनिर्वचनीय असतं ते, जे त्रिगुणात्मक असतं ते, आणि ज्ञानाला जे विरोधी असतं ते, त्याला काय म्हणावं. म्हणजे किती विशेषणं लावलेत बघा. एक अज्ञानम तो सद असद्भ्याम विलक्षण, सत विलक्षण असद विलक्षण, पुढे म्हणतात अनिर्वचनीय, पुढे म्हणतात त्रिगुणात्मकम, आणि पुढे म्हणतात ज्ञानविरोधी. असं जे काही असतं त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि हे अज्ञान नावाचं तत्व एक असल्यामुळे अज्ञान बहुरूप आहे असं एक शास्त्र आहे. जाऊ दे, तो विषय सोडून द्या. असं अज्ञान असल्यामुळे आपल्याला काय होतं, असं अनिर्वचनीय असलेलं जे जग आहे, सद्विलक्षण असद्विलक्षण अनिर्वचनीय असं जे जग आहे ते जग आपल्याला सत्यत्वानं दिसायला लागतं. आणि असं सत्यत्वानं दिसायला लागतं याचं कारण आहे ज्ञानाला ते अज्ञान विरोधी आहे. आणि विरोधी या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाचा पगडा असेपर्यंत ज्ञान होत नाही, अविद्येचा पगडा असेपर्यंत ज्ञान होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा उपसंहार करताना येथे अविद्यानाशय स्थळ मोक्षोपदान आहे फळ अशा पद्धतीचा उपसंहार केलेला आहे. आता अध्यास एक शब्द पाहिला, त्या अध्यासाचे पुष्कळ पद्धतीने चिंतन नंतर होणार आहे. फक्त एकच आत्ता सांगतो, अतस्मिन तद्बुद्धी अध्यास. एकच लक्षण आहे, अतस्मिन तद्बुद्धी म्हणजे जे जिथे नाही तिथे ते आहे अशी बुद्धी होणं, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं अध्यास. अतस्मिन तद्बुद्धी, जे जिथे नाही ते तिथे आहे अशी बुद्धी, जिथे सर्प नाही वास्तविक पण तिथे सर्प आहे असं वाटणं, त्याला म्हणायचं अध्यास. तीन पर्याय ठेवले होते, त्याच्यावर का त्याच्या ऐवजी का त्याच्या, आता हा सोडून देऊया. आणि अशा पद्धतीने ही पूर्वतयारी थोडीशी करून घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष या ज्या सृष्टीविषयी दृश्य जगताविषयी आपल्याला काही सांगितलं जात आहे तिकडे आपण बोलूया. सत एव सौम्य इदमग्रम आसीत एकमेवा द्वितीयम ततः एके असत एव इदम अग्रे आसीत. आता अशा तऱ्हेचा विचार आहे. हे कल्याणा म्हणजे श्वेतकेतूला वडील म्हणतायत, म्हणजे शिष्याला गुरु म्हणतायत की सुरुवातीला फक्त एकच व अद्वितीय असे सत होते. नासदीय सूक्त नावाचं सूक्त आहे, अनेकांना त्याची कल्पना आहे. आणि त्या नासदीय सूक्तामध्ये हा विचार फार चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. त्या नासदीय सूक्ता इथे आपल्याला काही बोलायचं नाही आहे, कारण आपल्याला उरलेल्या दिवसात हा विषय सगळा पूर्ण करायचा आहे. फक्त एक संदर्भ देऊन ठेवतो की नासदीय सूक्तामध्ये विश्वाच्या निर्मितीसंबंधी फार छान विचार आपल्याला त्या सूक्तामध्ये मांडलेले सापडतात. हे एकच फक्त आहे, आरंभी केवळ एकच व अद्वितीय सत होते. त्या संबंधी काही जण प्रथम एकच व अद्वितीय असत होते असं म्हणतात, त्या असतपासून सत झाले. आता झाला वादाला सुरुवात झाली. केवळ सत आणि असत हे दोन शब्द आल्यामुळे सुरुवात कशाला झाली, ताबडतोब वादाला सुरुवात झाली. वादाला कोण कोण उभे राहिले, वादाला कोण कोण उभे राहिले. आता वैनाशिक बौद्ध जे आहेत ते वादाला उभे राहिले, वैशेषिक सुद्धा वादाला उभे राहिले, बरेच उभे राहिले असतील. पण एवढ्यांचा विचार काही आपल्याला करायचा नाही, दोघांचाच विचार करूया. आणि दोघांचा विचार करून मी सोडून देणार आहे. पुढे काय होणार आहे मला माहिती नाही. दोघांचा विचार करून मी सोडून देणार आहे. तर एकच कारण आहे, दोघांचा विचार आपल्या आवाक्यातला आहे. ते जे काही म्हणतात ते समजावून घेणं आणि त्याचा विचार करणं हे आपल्या आवाक्यातलं आहे. आता पुन्हा विचार करूया की आरंभी केवळ एकच व अद्वितीय असं सत होतं असं ते म्हणतात. सत हेच अस्तित्वात होते. असं जे सत आहे ते सत कसं आहे तर ते सूक्ष्म आहे, एक गोष्ट मायाविरहित आहे, अंशरहित आहे, आणि असं आहे ते ब्रह्म आहे. किती गोष्टी सांगितल्या त्याविषयी. एक अत्यंत सूक्ष्म आहे, मायेचा स्पर्श नसलेला आहे, आणि अंशरहित आहे. आता तीन गोष्टी आपल्यासमोर आहेत. दृश्य जगत कसं आहे, स्थूल आहे. ते दृश्य जगत स्थूल आहे ही कल्पना डोक्यातून काढण्यासाठी हे ब्रह्म कसं आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे असं सांगितलं. पुढची गोष्ट आहे माया स्पर्श विरहित आहे. आता आपल्याला जे दिसतं ते जगत कसं आहे ते माईक आहे, म्हणजे सद्विलक्षण असद्विलक्षण अनिर्वचनीय आहे. आणि असं मायेने युक्त असलेलं जग ते बाजूला सारण्यासाठी आपल्याला इथे सांगितलं मायेचा स्पर्श नसलेलं ते आहे. आणि पुढे म्हणतात अंशरहित आहे. आपल्याला सवय कसली आहे. आता हे आपल्या सवयींचा विचार करून इथे सगळा विचार आहे. आपल्याला ज्या पद्धतीने जगाकडे बघण्याची सवय आहे, जगाचा ज्या दिशेने आपण ज्या दृष्टीने विचार करतो ती दृष्टी बाजूला सारता यावी आणि नवी दृष्टी आपल्याला मिळावी यासाठी अशा पद्धतीचे विचार मांडले जातात. आपल्याला नेहमी अंश अंशी भावाची सवय आहे, अंश अंशी भाव. आता याचा सरळ अर्थ होतो, हे टेबल क्लॉथ इथे आहे ते अंशी आहे. टेबल क्लॉथ हे अंशी आहे आणि या टेबल क्लॉथला प्रत्येक धागा हा त्याचा अंश आहे.
आता असा विचार केला तर टेबल क्लॉथचा प्रत्येक धागा, या कापडाचा प्रत्येक धागा हा त्याचा अंश आहे, आणि टेबल क्लॉथ ज्या धागांपासून हे कापड तयार झालेलं आहे ते अंशी आहे. असं सगळं जग जे आहे आम्हाला जे दिसतं, दृश्य जगत जे आहे ते अंशी आहे, आणि त्याचे कुठेतरी अंश असतात, म्हणजे बारीक 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 घटक असतात. ते आपल्याला सगळं पाठ झालेलं आहे, मोलिक्यूल, ॲटम, सब ॲटॉमिक पार्टिकल्स वगैरे वगैरे. आता ते इथे विषय मांडायचा नाही, कारण हा फिजिक्सचा तास नाही आहे. ह्या बाबतीत हेही भान ठेवावं लागतं, नाही तर हा फिजिक्सचा तास असं वाटायला लागतं, आणि ते आपल्याला जेवढं माहीत असतं फिजिक्सचं तेवढं सांगून टाकायची बुद्धी होऊन जाते. आणि मग असं होतं की परमार्थाचा मॉडर्न सायन्सशी संबंध आहे असं त्यांनी सिद्ध होतं. आता विलक्षण एक ह्या क्षेत्रात काय काय शिरलेलं आहे म्हणा, घुसलेलं आहे म्हणा, प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी आहे, इकडे का नसावी असंही आहे. आता काश्मीर आणि अध्यात्म यात काही फरक राहिलेला नाही आहे. आता पुढे विचार करूया आपण की असा अंशी भाव झाला म्हणतात. ह्या पद्धतीने विचार करायची आपल्याला सवय आहे, आणि म्हणून असं जे ब्रह्म आहे ते असं आहे. कसं आहे? जे अधिष्ठान आहे, ज्याच्या ऐवजी हे सगळं जग दिसायला लागलं, ज्याच्यावर हे सगळं जग दिसायला लागलं, ज्याच्या ठिकाणी हे सगळं जग दिसायला लागलं, असं जे आहे ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म अंश रहित आहे, सूक्ष्म आहे, बाहेर येत आहे, आणि अशा पद्धतीने ते सर्वव्यापी आहे, विशेष रहित आहे, उपादान रूप आहे. आणखी आपल्याला सगळे सविशेष बाबींची आपल्याला सवय आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी विशेष आहे, आणि याचा परिणाम असा आहे प्रत्येक जण इथे आपल्याला कोणीतरी विशेष समजतो. आपण कोणीतरी खास आहोत, आपण कोणीतरी विशेष आहोत, आपण कोणतरी वेगळे आहोत. आपल्याला वेगळी ट्रीटमेंट मिळण्याची आवश्यकता आहे. माझ्यासारख्याला असं तुम्ही म्हणजे असं ते सगळं चाललेलं असतं. आणि हे जे सगळं खाक्या आहे, हा खाक्या, आणि पुन्हा ब्रह्म निर्विशेष आहे, आणि मी ब्रह्म आहे, आणि तरी मी विशेष आहे. असं काय गफलती असतात, काय गडबडी असतात सगळ्या. हे सगळ्या अशा गडबडी लक्षात गेल्या की मग काश्मीरमध्ये घुसखोरी कशी असते ते मी जे सांगत होतो त्याचं हे कारण आहे. म्हणून ब्रह्म एकमेव अद्वितीय ते आहे, या स्वरूपात प्रगट होत नाही, ते ज्ञान व आनंदमय असते. त्याचा अर्थ आहे म्हणजे अस्तित्व. आहे शब्दाचा अस्तित्व असा अर्थ आहे. ते सत्रूपाने असतं पण आहे या स्वरूपात प्रगट होत नाही. सत्रूपाने असतं पण आहे या स्वरूपात प्रगट होत नाही. आता आहेची सवय आहे आपल्याला. काय आहे? हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे, वगैरे वगैरे, इतकं आहे, तितकं आहे, इतक्या पद्धतीने आहेच्या भाषेत बोलण्याची आपल्याला सवय आहे. पण जे आहेच्या रूपानं प्रगट झालेलं आहे ते नाही. मग काय आहे? वाचारंभण विकारो नामधेयम, त्यामध्ये जाऊन बसलंय सगळं. हे केवळ वाणीने सुरुवात केली बोलायला, आणि वाणीने बोलायला सुरुवात केल्यामुळे हे आहे असं बोलणं, तसं आहे असं आहे बोलणं, इतकं आहे तितकं आहे. किती पद्धत झाल्या? हे आहे एक बोलणं, असं आहे दुसरं बोलणं, तितकं आहे, इतकं आहे आणखी बोलणं. एक संख्यावाचक आहे, एक गुणवाचक आहे, वगैरे वगैरे, असं निरनिराळ्या पद्धतीने आपण बोलतो. आणि प्रत्येक जी भाषा आहे ती वाचारंभण विकारो नामधेयम, या पलीकडे त्याच्यामध्ये काही नाही आहे. आणि म्हणून अशी जी विविधता आहे निनाडी, नामरूपांची जी विविधता, त्या नामरूपांच्या विविधतेचा परिणाम असा होतो की त्या खाली दडलेलं जे ब्रह्म आहे, त्या खाली दडलेलं जे सत्तत्व आहे, ते त्या खाली दडलेलं सत्तत्व दिसत नाही. त्याचं कारण आहे संबंध जो आपल्या मनावर पगडा आहे, जबरदस्त पगडा आहे, तो नामरूपात्मक सृष्टीचा पगडा आहे. आणि या नामरूपात्मक सृष्टीच्या पगड्याखाली जगायची आपल्याला सवय झालेली असल्यामुळे त्या नामरूपांच्या खाली असलेलं जे म्हणजे अस्थिभातिप्रियाच्या खाली असलेलं जे, बरोबर म्हणतोय ना मी? बरोबर आहे. नामरूप, माया, अस्थिभातिप्रिय, ईश्वर, सच्चिदानंद, ब्रह्म, अशा तऱ्हेची वाटणी आहे. आता म्हणजे काय आहे? आता तशा तऱ्हेचा आपण विचार करायला सुरुवात केला तर मग आपला तास सगळा याच्यातून निघून जाईल. आता एवढाच विचार करूया की नामरूपात्मक सृष्टी जी दिसते त्या नामरूपात्मक सृष्टीच्या खाली दडलेलंच आहे. आता नामरूपात्मक सृष्टी अध्यस्त आहे आणि त्याच्या खाली असलाच जर तर, आता असं का म्हणायचं? याचं एकच कारण आहे, अपवादाची भाषा सुरू आहे. आणि नामरूपात्मक सृष्टीच्या खाली आत्मतत्व दडलेलं आहे किंवा ब्रह्मवस्तू दडलेली आहे, असं एक काहीतरी होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून आता एक प्रश्न निर्माण होतं, सत एव सौम्य इदमक्रम आसीत. सुरुवातीला फक्त सत होतं. सुरुवातीला शब्दाचा अर्थ असो की नामरूपात्मक सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर फक्त सत होतं. आता त्यातून एक प्रश्न निर्माण होतो की नामरूपात्मक सृष्टी निर्माण झाल्यानंतर मग सत शिल्लक राहिलं का नाही राहिलं? अग्रे असा तो शब्दप्रयोग आहे. त्या अग्रे या शब्दाचा हा परिणाम आहे. एक शब्द सत एव सौम्य इदम अग्र आसीत, अग्रे आसीत. आता अग्रे शब्दाचा परिणाम असा होतो
की सुरुवातीला, अग्रे म्हणजे सुरुवातीला, सुरुवातीला म्हणजे कशाच्या सुरुवातीला? नामरूपात्मक सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर, नामरूपात्मक सृष्टी सुरुवात होण्याच्या अगोदर जो जो काही काळ असेल त्या काळामध्ये फक्त सत होतं. आणि ह्या वाक्याचा असा परिणाम होतो की मग नामरूपात्मक सृष्टी निर्माण झाल्यानंतर सत राहिलं नाही का? आता त्याचंच उत्तर आहे की नामरूपात्मक सृष्टी निर्माण झाल्यानंतर सत जसं आहे तसंच आहे. फक्त परिणाम काय झाला की नामरूपामध्ये आमची बुद्धी गुंतून पडल्यामुळे, अडकून पडल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेलं जे सत आहे ते सत दिसेन असं झालं. आणि दिसेन असताना शब्दाचा अर्थ असा आहे अनुभवाला येईन असं झालं. परमार्थात एक शब्द लक्षात ठेवावा. परमार्थात ब्रह्मवस्तू संदर्भात दिसणं हा शब्द प्रयोग लौकिक अर्थाने कधीही जमत नाही. परमार्थामध्ये दिसणं शब्दाचा अर्थ अनुभवणं असाच होतो. कधीही परमार्थ जिथे दिसणं शब्द येईल परब्रह्माच्या संदर्भामध्ये त्यावेळेला ते दिसणं म्हणजे अनुभवणं, दिसणं म्हणजे अनुभवणं, दिसणं म्हणजे अनुभवणं. म्हणून ब्रह्म दिसणार नाही, ईश्वर सुद्धा दिसणार नाही. काय दिसेल? सगुण साकार रूप असलंच तर त्या काळात उपलब्ध असेल तर दिसेल, नाहीतर मग भावबळे आकळे एरवी नाकळे अशा पद्धतीने केव्हा तरी दिसत केलं. असे निंदाळे प्रकार आहेत त्याचे. म्हणून सदैव सौम्य इदमग्रम आसीत असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला सत होतं तसंच नामरूपात्मक सृष्टी निर्माण झाल्यानंतर सुद्धा ते सत जसंच्या तसं आहे, त्यात काही फरक पडलेला नाही. फक्त आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. त्यासंबंधी एक छोटीशी गोष्ट आहे की हे समजून घेण्यासाठी आचारम मनोविकारला नामधेयम हे समजून घेण्याची एक छोटी गोष्ट आहे. एक कुंभारवाड्यावरून एक माणूस जात होता. सकाळी कुंभारवाड्यावरून तो जायला निघाला त्याच्या गावाकडे. त्यावेळी त्याने एक मातीचा फार मोठा गोळा तयार करून ठेवलेला पाहिला. माती कालवून भिजवून तुडवून एक मोठाच्या मोठा गोळा तयार करून तयार केलेला पाहिला. तो त्याच्या गावाला गेला आणि संध्याकाळी परत आला. संध्याकाळी परत आल्यानंतर त्याला असं दिसलं की इथे हजारो मडकी तयार झालेली आहेत. आणि तो असं म्हणाला, मग पटकन त्याच्या तोंडातून असं निघालं, मी सकाळी आलो तेव्हा इथे फक्त मातीच होती, आता काय दिसतंय? आता हजारो मडकी दिसायला लागली. आता ही भाषा लक्षात ठेवा, मिळती जुळती भाषा कशी आहे. तो सकाळी फक्त जाताना गोळा बघितला त्याने मोठाच्या मोठा मातीचा. परत आला, परत येताना मडकी बघितली आणि मडकी बघितल्यावर तो उत्स्फूर्तपणे म्हणाला की मी इथून जेव्हा गेलो अग्रे तेव्हा काय होतं? तेव्हा फक्त मातीचा गोळा होता, काहीही नव्हतं. आता मात्र काय दिसतंय? हजारो मडकी दिसत आहेत. आता बघा, आताच लक्षात घेऊया, आता मातीची मडकी दिसायला लागली म्हणून माती कुठे गेली का? बस एवढा विचार आपण केला की आपलं काम संपलेलं आहे. माती कुठे गेलेली नाहीये. माती प्रत्येक घटामध्ये ती माती जशी असायची तशीच आहे. फक्त काय झालंय? त्याच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आहे. म्हणून मातीचे ते विकार झालेले आहेत. आणि मातीचे विकार झालेले असले तरी सुद्धा माती जशी असायची तशीच आहे, फक्त त्याच्या स्वरूपात बदल झालेला दिसतो. अगदी त्याप्रमाणे सत एव सौम्य इदमग्रम आसीत, सुरुवातीला फक्त ते एकमेव अद्वितीय असं सतरूप ब्रह्म होतं. आणि आता मात्र काय दिसायला लागलं? नामरूपात्मक सृष्टी दिसायला लागली. इथे लक्षात ठेवायचं, एकमेव अद्वितीय कसं आहे ते? सत एव सौम्य इदमग्रम आसीत एकमेव अद्वितीयम. याचा अर्थच असा होतो की एकमेव अद्वितीय माती होती फक्त. इकडे जसं एकमेव अद्वितीय मातीशिवाय दुसरं काही नाही, तसं एकमेव अद्वितीय ब्रह्म. आणि एकमेव अद्वितीय ब्रह्म असताना इथे कितीतरी दुसरं दिसायला लागलं, अनेक दिसायला लागलं, नाना आणि दुसरं दिसायला लागलं, नाना आणि दुसरं, अनेक आणि दुसरं. आणि अनेक आणि दुसरं जेव्हा दिसतं तेव्हा काय असतं ते? वस्तुतः तीच माती निरनिराळ्या आकाराने परिणत झालेली आहे. आणि ती माती निरनिराळ्या आकाराने परिणत झाली, केवळ वाणीने बोलायला सुरुवात केली म्हणून त्या मातीला वेगवेगळी नावं मिळाली आणि व्यवहारामध्ये त्याचा उपयोग व्हायला लागला. म्हणून त्यातलं माती पण हरवलं आणि घट पण कायमचं मनामध्ये घर करून राहिलं. अगदी तसंच इकडे झालंय. त्यातलं जे ब्रह्मपण आहे ते हरवलेलं आहे आणि तेही एकमेव अद्वितीय आहे. आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे जी विविधता दिसते ती विविधता फक्त उपाधींची आहे, वस्तूची नाही. आता ह्याच्यावर तर सगळा अद्वैत वेदांत शास्त्र आधारलेलं आहे की जी विविधता दिसते ती सगळी विविधता उपाधींची आहे. आणि उपाधींमध्ये कितीही जर विविधता दिसली तरी आतलं जे तत्व आहे ते एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं अखंड एक रस सच्चिदानंद घन मुठ्ठीच्या मुठ्ठी आली आहे.
आणि एवढी सगळी यादी समोर ठेवण्याचं एकच कारण आहे की त्यामध्ये एकाशिवाय दुसरं काहीही पाहता कामा नये, असं ट्रेनिंग आपल्या बुद्धीला व्हावं आणि ते ट्रेनिंग झालेलं आपण सातत्याने वापरावं यासाठी मोठी मोठी यादी आहे. एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित सद्घन चिद्घन आनंदघन अखंड एक रस. किती गोष्टी झाल्या, दम लागेपर्यंत झाले. ही यादी आहे. बोलता बोलता दम लागेल आणि ऐकता ऐकता जाऊ दे, मी शब्द वापरत नाही. बोर होईल म्हणून एक शब्द आहे, छान शब्द आहे, पण माझी खात्री आहे इथे कुणीही बोर होत नाही आणि होत असेल तर त्यासाठीच आला तुम्ही इथे असं आम्ही म्हणतो. आणि त्याला काय करायचं, आता त्यासाठीच तुम्ही आलेला आहात. आता मग होऊन ह्या बोर, आता त्याला काय करायचं. आता हे समजून जर घ्यायचं असेल तर ह्या पद्धती समजून घेतल्याशिवाय त्याला काही दुसरा पर्यायच राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने असा जो कुंभार आहे तो जसं म्हणतो तसंच इथे आहे. ते एकमेव अद्वितीय, फक्त सद होतं, त्या सदच्या पलीकडे काही नव्हतं. आता थोडा एक विचार या संदर्भामध्ये आहे आणि मी म्हणालो मग अशी ते वैशेषिक आणि बौद्ध या संदर्भात काय म्हणतात. एक वैशेषिक म्हणून जे एक मत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सत हा शब्द पदार्थ व भाव यांच्या संदर्भातच सतत असतो. आता जरा समजून घ्यायला क्लिष्टच आहे, अवघडच आहे आणि अनेक वेळा असा प्रश्न पडतो, खरंच एवढं समजावून घ्यायची गरज आहे का. मग असा प्रश्न पडत असेल तर का समजावून सांगता, दुसरा एक प्रश्न आहे. असा आहे, आपण अभ्यासाला बसलेलो आहोत आणि अभ्यासाला बसलेलो असल्यामुळे अभ्यासाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे. मग त्यानंतर एकदा समजावून घेतल्यानंतर रोज हे लक्षात नाही राहिलं तरी चालेल. एकदा त्याचा संस्कार उमटलेला असला, एकदा ते कळलेलं असलं, आतमध्ये स्थिर झालेलं असलं की पुन्हा ते मांडता नाही आलं तरी चालेल, कोणाला सांगता नाही आलं तरी चालेल. पण मात्र एक आहे, आत त्याचा संस्कार उमटलेला पाहिजे, कळलेलं पाहिजे ते. आणि व्यवहारात दृष्टांत आला चांगला. एखादं सुंदर दृश्य पाहिलं आपण, समजा सूर्योदयाचं अतिशय सुंदर दृश्य पाहिलं, त्या दृश्यामधून अतिशय बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. आता एखादा कवी असतो ते सगळ्या दृश्याचं वर्णन उत्कृष्टपणे करू शकतो, पण एखाद्या माणसाला सगळं कळलेलं असतं पण काही सांगता येत नाही. आता सांगता येत नाही शब्दाचा अर्थ कळलेलं नाही असं नाही, आतमध्ये त्याने ते सौंदर्य ते टिपलेलं नाही असं नाही, त्याचा आस्वाद घेतलेला नाही असं नाही, ते सगळं त्याने केलेलं आहे, फक्त त्याला ते सांगता येत नाही, बोलता येत नाही, संस्कार म्हटलेला आहे. तसंच ह्या ठिकाणी होऊन जातं. हे आपण जेव्हा ऐकलं आणि एकदा छान व्यवस्थित ऐकून घेतलेलं असलं तर बुद्धीमध्ये त्याचा संस्कार उमटतो आणि एकदा बुद्धीत संस्कार उमटला की आपलं काम झालेलं असतं. सांगता येईल अगर नाही येईल. मी नेहमी सांगतो की अनेक साधकांना असं वाटतं, अनेक साधकांना की मंदाताई गंधेंसारखं प्रवचन करता आलं तरच मी मुक्त होईन ना, नाहीतर मी काय मुक्त होणार नाही, अशी समजूत असते कित्येक लोकांची. मग एक सांगावं लागतं त्यांना, बाबा तसं नाही आहे ते. तुम्ही समजून घेतलं, एकदा समजून घेतलेलं वापरलं, त्याचं साधनात रूपांतर केलं की तुम्हाला जे व्हायचं ते एकदा होऊन जाईल. बोलणं हा भाग दुसरा आहे, अलग भाग आहे, ते ईश्वराची काय असते, देणगी असते. आणि म्हणून मी माझं नाव घेतलं नाही, त्यांचं नाव घेतलं, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही असं म्हणाल स्वतःला ईश्वराची देणगी मिळाली असं सांगता का काय, त्यासाठी हे सगळं चाललंय असं नाही. त्यांचं नाव घ्यायचं हे कारण आहे, हे लक्षात ठेवा. अरे मुद्दा चाललाय आपला की असं जे वैशिष्ट्य आहे ते असं म्हणतात की सत हा जो शब्द आहे तो पदार्थ आणि भाव यांच्या संदर्भात सतत असतो. याचा अर्थ असा होतो की सोन्याला सद्वस्तू असं म्हणतात. सोनं म्हणजे सद्वस्तू. 2-3 उदाहरणं दिलेत तरी. संतांच्या ठिकाणी सद्बुद्धी असते आणि साधूंच्या ठिकाणी सदाचार असतो. याचा अर्थ असा होतो, काहीतरी वस्तू असली समोर तरच सद नावाचा शब्द संभवतो, वस्तू नसेल तर सद नावाचा शब्द संभवत नाही. फार छान विचार आहे त्यांचा, वैशिष्ट्यांचा विचार आहे की ज्या अर्थी तुम्ही सद म्हणता त्या अर्थी सद हे कशाचं तरी विशेषण असलंच पाहिजे. ते कोणत्या तरी वस्तूला चिकटलेलं असलं पाहिजे, कोणत्या तरी वस्तूला धरून असलं पाहिजे, आणि त्या वस्तूला जर धरून नसेल तर सद हा शब्द उपयोग करता येणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला हे काही नव्हतं त्यावेळेला सद नावाची वस्तू असणं शक्य नाही. आता त्या ठिकाणी आणखी एक शास्त्र आहे की प्रत्येक शब्दाला एक अभिधा शक्ती नावाची शक्ती असते. प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे अभिधा शक्ती नावाची शक्ती असते. याचा अर्थ असा होतो की त्या शब्दातच अभिधाना म्हणजे ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा एक जो शब्द असतो तो शब्द उच्चारल्याबरोबर त्या वस्तू संबंधी ज्ञान करून देण्याची ताकद त्या शब्दामध्येच असते. आणि ह्याचा अर्थ असा होतो, उदाहरणार्थ हे घड्याळ नावाचा मी शब्द वापरला की घड्याळ या शब्दाच्या उच्चारातच घड्याळ नावाच्या रूपाची आणि
वस्तूची, नामाची, नामाचं ज्ञान करून देण्याची शक्ती, त्या शक्तीला म्हणतात अभिधा शक्ती. याचा अर्थ दुसरा अर्थ असा होतो की ज्या क्षणी तुम्ही एखादं नाम उच्चारता त्या क्षणी त्याचं रूप हे डोळ्यासमोर असलंच पाहिजे. तुम्ही सत्य नाम उच्चारता पण सत्य रूप तुम्हाला दाखवता येत नाही. तुम्ही असत म्हणता पण असतचंही रूप तुम्हाला दाखवता येत नाही. त्या अर्थी सत आणि असत ही दोन्ही असण्याची शक्यता नाही. आता याला काय म्हणतात, एक विचाराची पद्धत आहे. आणि अशी ही विचाराची पद्धत शांतपणे लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की अभिधा शक्ती नावाची जी शक्ती आहे त्याच्यापुढे आणखीन आहेत. आणि मग त्या संदर्भात आपण पुढची जी कोणत्या शक्ती असतात आणखी अभिधा शक्ती नाही समजलं तर मग काय करायचं, मग कोणकोणत्या पद्धतीने ते समजावून घ्यावं लागतं त्याचा विचार आपल्याला आता तत्वमसी महावाक्याच्या वेळेला तो विचार येणार आहे. आत्तापुरता एवढा विचार पुरेसा आहे. आणि पुढचा एक आपण म्हणालो होतो वादी बौद्ध नावाचे आहे. ते असं म्हणतात की सृष्टीपूर्वी फक्त शून्य नावाचं तत्व अस्तित्वात होतं. सृष्टीपूर्वी म्हणजे दृश्यसृष्टी जी दिसते नामरूपांची, त्या नामरूपांच्या सृष्टीच्या पूर्वी केवळ शून्य नावाचं तत्व अस्तित्वात होतं. या बोलण्यातच मोठी मजा आहे. आता सृष्टीपूर्वी शब्दाचा अर्थ काय आहे, ज्या अर्थी पूर्वी शब्द वापरला त्या अर्थी काल नावाचं तत्व मान्य केलेलं आहे. आता ज्या क्षणी पूर्वी म्हटलं त्या क्षणी कालाशिवाय पूर्वी कसं म्हणता येईल. मग ज्या क्षणी पूर्वी म्हटलं त्या क्षणी काल नावाचं तत्व आहे असं म्हटलं. आणि जेव्हा काल नावाचं तत्व आहे तेव्हा शून्य, त्या शून्याचं काय झालं, असं कुठे त्याला कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणतात. हे स्टेटमेंट्स कसं आहे, हे अशा तऱ्हेची जे स्टेटमेंट्स आहेत, अशा तऱ्हेची जी बोलणी आहेत ही व्याघात दोषांची युक्त बोलणे. व्याघात दोषांनी. माझी वाणी काहीही बोलत नाही, कसं विधान झालं, माझी वाणी काहीही बोलत नाही हे विधान कसं झालं, हे कोण बोललं, आता माझी वाणी तेच बोलले. आता माझी वाणी काही बोलत नाही हे विधान व्याघात म्हणतात त्याला. ह्याचा अर्थ पूर्वपदाशी उत्तरपदाशी विसंगती. आता हे बोलणं असंच आहे, पूर्वी फक्त शून्य होतं असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला, आणि पुढे म्हणतात ते पूर्वी या शब्दाने काळ, एक शब्दाने संख्या. पूर्वी एक शून्य फक्त होतं असं जेव्हा म्हटलं तेव्हा पूर्वी शब्दाने काल व्यक्त होतो आणि एक शब्दाने संख्या व्यक्त होते. तर एक आणि काल या दोन गोष्टी आहेत असं स्वीकारल्यासारखं होतं. म्हणून तिथे काय सिद्ध होत नाही, शून्य सिद्ध होत नाही. आता हे काय आहे, वाद आहे हा. आणि वाद असल्यामुळे त्या वादामध्ये दया, क्षमा, शांती हे शब्दपूर्व वर्ज आहे. तिथे दया नाही, क्षमा नाही आणि शांती नाही. जरा ब्रह्मसूत्र उघडून बघा म्हणजे दया, क्षमा, शांती कशी काय असते ते चांगल्या पद्धतीने कळेल. आणि तो विषयच त्याचा नाही आहे. त्याचा पूर्वपक्ष आहे, उत्तर पक्ष आहे, खंडन आहे, मंडन आहे, तर्क आहे, निग्रहस्थान आहे, काय जल्प वितंडा, सगळे प्रकार जेवढे असतात तेवढे सगळे तिथे असतात. आणि त्या प्रत्येक पद्धतीने जो समोरचा पुढे असतो वादी, त्या वाद्याचं म्हणणं खोडून टाकणं हे एकमेव त्या ठिकाणी ध्येय असतं. त्या पलीकडे तिथे काही नसतं. तसं हे बौद्ध मत जे आहे ते बौद्ध मत असं म्हणतात की पूर्वी फक्त शून्य होतं आणि या शून्यातून हे सगळं जग दिसायला लागतं. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, शून्य नावाची गोष्ट आपण नेहमी म्हणतो की शून्य हे शून्य आहे असं म्हणणारा कोण आहे. दुसऱ्या भाषेमध्ये अंधाराचं जसं प्रकाशन शब्दप्रयोग काल पाहिला तसं शून्याचं प्रकाशन कोण करतं, शून्याचं प्रकाशन मीच करतो. म्हणजे ज्या अर्थी शून्य आहे असं म्हटलं जातं त्या अर्थी शून्याचा प्रकाशक कुणीतरी आहे आणि कुणीतरी आहे म्हटल्यानंतर शून्य संपलं. असं नाना तऱ्हेने आपण त्याचा विचार करतो. आणि असा विचार केल्यानंतर इथे काही जण त्याला असत म्हणतात. आता हा एक विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि इथे म्हटलं अग्रे आसीत एकम एव अद्वितीयम इति आहु तस्मात असतः सत जायत, असं एक विचार आहे. काही जण असत होतं असं म्हणतात, काही जण सत होतं असं म्हणतात, काही जण असत होतं असं म्हणतात. आता असतच्या शब्दाचा एक अर्थ होतो आणि अगदी छान अर्थ आहे अव्यक्त. आणि दुसरा सत शब्दाचा अर्थ असा होतो असतः सत जायत. याचा अर्थ असा होतो की असतपासून म्हणजे अव्यक्तापासून व्यक्त सृष्टी निर्माण झाली. आता पहिलं जे सत आहे त्याचा अर्थ ब्रह्म असा आहे आणि शेवटचं जे सत आहे त्याचा अर्थ दृश्य सृष्टी असा आहे. अशा पद्धतीने जर बसवून घेतलं तर खूप सोपं होऊन जातं. आणि त्यामध्ये मग ज्या नाना तऱ्हेचे वाद आहेत त्या वादांना फारसा अवसर मिळत नाही. म्हणून सत एव सौम्य इदमग्रम आसीत एकमेवाद्वितीयम हा एक भाग आहे. आणि काही जण त्याला असत असंही म्हणतात. असत असतं त्या असतपासून सगळं हे निर्माण झालं असंही म्हणतात. तर असत शब्दाचा अर्थ
अव्यक्त आहे, दिसत नाही, बीज रूपाने आहे. आता अव्यक्त शब्दाचा अर्थ तोच होतो की प्रलयकाली सगळी सृष्टी बीज रूपाने ज्यामध्ये जाऊन स्थिर होते त्याला तत्वाला अव्यक्त असं म्हणतात. आणि असं जे अव्यक्त नावाचं तत्व आहे त्याला जर असत म्हटलं तर सुरुवातीला फक्त असत होतं म्हणजे अव्यक्त होतं, आणि नंतर सृष्टी निर्मितीची वेळ आल्यानंतर त्याच असतपासून व्यक्त सृष्टी म्हणजे सत निर्माण झालं. या पद्धतीने आपण जर बसवून घेतलं ते तर मग फार विचार करावा लागत नाही. आणि आपलं जे शास्त्र आहे वेदांत शास्त्र, त्या वेदांत शास्त्राची सरणी आहे की अव्यक्तामध्ये लीन होऊन राहतं सगळं, ती सरणी सुद्धा अबाधित राहते आणि मग समजून घ्यायला सोपं होऊन राहतं. आणि अशा पद्धतीने एकमेव अद्वितीय आणि त्या असतपासून सुरुवातीला सत नावाचं तत्व होतं, त्या सत नावाच्या तत्वापासून पुढचं हे सगळं दिसायला लागलं. या पुढचा एक मंत्र आहे, तू सौम्य एवं कुतः खलु स्यात् इति असतः सत् कथम जायेत इति सत्व एव सौम्य इदम आसीत एकम एव अद्वितीयम. परंतु हे वत्सा असे कसे होईल, असतपासून सत कसे निर्माण होईल. म्हणून हे बाळा प्रारंभिक केवळ एकमेव अद्वितीय सत होते. आता हा प्रश्न हा कुणी म्हटलंय, ज्या अर्थी बाळा म्हटलंय त्या अर्थी ते गुरुनी शिष्याला म्हटलेलं आहे. आणि गुरुनी शिष्याला म्हणताना म्हटलं हे वत्सा असे कसे होईल, म्हणजे काय, असतपासून सत कसे निर्माण होईल. आता इथे असतचा अर्थ आहे जे कधीही नाही, म्हणजे कसं आहे, शशशृंगाप्रमाणे सशाचा शिंग, सशाचं शिंग जसं कधीच नसतं तसं असत नावाची गोष्ट कधीच नसते. आणि जे कधीच नसतं त्यातून हे नामरूपात्मक सृष्टी निर्माण होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून असतपासून सत कसे निर्माण होईल, म्हणून हे बाळा प्रारंभिक केवळ एकमेव अद्वितीय असे सत होते. आता ह्या संबंधी ही जी सृष्टी निर्माण झाली त्या सृष्टी निर्माण झाल्यासंबंधी एक प्रक्रिया आपल्यासमोर ठेवली. आणि त्या प्रक्रियेचं स्वरूप असं आहे की त्याला काय झालं, तदैक्षत बहुश्याम असा एक पुढचा मंत्र आपल्यासमोर आहे. आता थोडा एक हा मृत्तिकान घटाचा भाग एका वेगळ्या दृष्टीने समजून घ्या पुढच्या मंत्राला हात घालण्याच्या अगोदर. या ठिकाणी अन्वय आणि व्यतिरेकाची एक भाषा असते आणि त्या अन्वय व्यतिरेकाच्या भाषेने हा आतापर्यंत झालेला विषय आहे तोही समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता इथे अन्वय कसा आहे, माती असेल तर घट असतो, हा काय झाला, गुंतागुंतीचं वाटतं. अन्वय व्यतिरेक म्हटलं की आपल्याला वाटतं काय भलतंच काहीतरी गोडबंगाल दिसतंय आणि अत्यंत क्लिष्ट आहे. असं काही क्लिष्ट नसतं, गोडबंगाल काही नसतं, अगदी सरळ असतं. पण सरळ गोष्टीला वाकडं करण्यामध्ये शास्त्र पटाईत असतं. समजून घ्या आपण. आता पुढे म्हणतं माती असेल तर फक्त घट असतो, याला काय म्हणायचं, अन्वय. माती नसेल तर घट नाही, याला काय म्हणायचं, व्यतिरेक आहे. आता ही एक भाषा आहे अन्वयाची. जिथे जिथे माती असले तर घट असतो, जर मातीच नसेल तर घट असणार नाही, माती नसेल तर घट नाही, याला म्हणतात अन्वयाची आणि व्यतिरेकाची भाषा. तसं ब्रह्म आहे म्हणून नामरूपात्मक सृष्टी आहे, ब्रह्म नसेल तर नामरूपात्मक सृष्टी नाही. दुसऱ्या भाषेमध्ये रज्जू असेल तर सर्प आहे, रज्जू नसेल सर्प नाही, स्थाणू असेल तर पुरुष आहे, सुक्ती असेल तर रजत आहे. आता निर्णय दृष्टांत निर्णय आहे, पण हे समजून घेण्यासाठी हे समजा हे अन्वय व्यतिरेकाची भाषा आहे. आणि एकदा अन्वय व्यतिरेक म्हणजे काय हे जे अगदी एकदा आकलन होऊन बसलं आतमध्ये की मग पुन्हा ते सांगता नाही आले तरी चालतं, पण आतमध्ये काय असतं, आतमध्ये कळलेलं असतं. आणि आतमध्ये कळणं हे फार महत्वाचं आहे, आतमध्ये संस्कार उमटणं हे महत्वाचं आहे. आणि ज्या अर्थी सृष्टी दिसते म्हणजे नामरूपात्मक जग दिसतं त्या अर्थी नामरूपात्मक सृष्टीला अधिष्ठान असलं पाहिजे. आता ह्याला काय म्हणायचं, माती असेल तर घट आहे, ज्या अर्थी घट आहे त्या अर्थी माती आहे. अशा पद्धतीने बरोबर स्थिर झालं असेल तर ज्या क्षणी मी जग पाहतो त्या क्षणी मला काय आठवायला पाहिजे. आता आली आमची पंचायत आली. आता ज्या क्षणी मला जग दिसतं त्या क्षणी मला हे अध्यस्त आहे, हा विवर्त आहे, इकडे छान आहे, हा अविद्येचा परिणाम, चैतन्याचा विवर्त, मग ते काय चाललेलं असतं डोळे मिटून. अरे असं डोळे मिटून चाललेलं असतं, पण प्रत्यक्ष जग दिसल्यानंतर मात्र हा अविद्याचा परिणाम आहे, चैतन्याचा विवर्त आहे, हे काही शिल्लक राहत नाही. हा काय दिसतो मग, काय बघून घेतो. आता हे काय आहे, आता बघून घेतो. आता ही जी भाषा आहे बघून घेण्याची भाषा, ही बघून घेण्याची भाषा जोपर्यंत आतमध्ये आहे, जोपर्यंत आतमध्ये शोक आहे, जोपर्यंत आतमध्ये संताप आहे, जोपर्यंत आतमध्ये लोभ आहे, जोपर्यंत मत्सर आहे, द्वेष आहे, या सृष्टीविषयी निरनिराळ्या कल्पना आहेत, नेहमी बोलून जातो होतो.
हे जग फार कठोर आहे, या जगाला माझं बरं झालेलं बघवत नाही, हे जग माझ्या वाईटावर आहे. ही जी सगळी भाषा आहे, ही सगळी भाषा ही नुसती बडबड असल्याचं सुचवतं. अविद्येचा परिणाम आहे, चैतन्याचा विवर्त आहे आणि माझ्या वाईटावर टपलेला आहे. माझं चांगलं झालेलं त्याला भावत नाही. आता हे दोन कसं काय ह्याच्यात आपण रिकन्साईल कसं करायचं, हे दोन एकत्र जुळवून कसं घ्यायचं. पण एकत्र जुळवून घेतलं जात नाही आणि म्हणूनच वेदांत शास्त्राचं रूपांतर साधनेमध्ये होत नाही, ही मोठी अडचण आहे. म्हणून अन्वय व्यतिरिकाने, आता वास्तविक अन्वय व्यतिरिकाने सत्कार्यवाद सिद्ध होतो आणि अन्वय व्यतिरिकाचा हा दृष्टांत आहे. घट आणि घटाचा हा अन्वय व्यतिरिकाचा दृष्टांत आहे. असत्कार्यवाद ज्याला म्हणतात, म्हणजे असतपासून जग निर्माण होतं, शून्यापासून जग निर्माण होतं, याला याचं दृष्टांतच नाही आहे. आणि वेदांत शास्त्राची एक पद्धत आहे, ज्याला दृष्टांत सापडत नाही लौकिकातला जगातला तो सिद्धांत मान्य होत नाही. हे वेदांत शास्त्राचे एक ठाम सिद्धांत आहे की तुम्ही सिद्धांत मांडला की तो सिद्धांत समजावून सांगणार आहे, एकदशी का होईना, पण काय पाहिजे, एक दृष्टांत पाहिजेच. आणि तो दृष्टांत नसेल तर सिद्धांताला पुष्टी देताच येत नाही. म्हणून असत्कार्यवाद ज्याला म्हणतात, म्हणजे शून्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे असं जे सांगितलं जातं त्याला दृष्टांतच देता येत नाही. पण सत्कार्यवादाला मात्र दृष्टांत देता येतो की माती ही सुरुवातीला होती आणि माती होती म्हणून जग दिसतं. तसं ब्रह्म आहे म्हणून बरं जगाचा भ्रम होतो. आता ही भाषा जरा नीट लक्षात ठेवली पाहिजे. माती होती किंवा आहे म्हणून घट दिसतो, इथे ब्रह्म आहे म्हणून जग भासतं. एक ठिकाणी दिसतं आहे आणि एक ठिकाणी भासतं आहे. ही अशी काटेकोर भाषा वापरली तर ठीक आहे, नाहीतर सुद्धा काय जगाला सत्यत्व येऊन जातं. एकदा जगाला सत्यत्व येऊन गेलं की परमार्थ काय होतो, मिथ्या होऊन जातो. आमचं जे वेदांत शास्त्र आहे ते वेदांत शास्त्रच मिथ्या होऊन जातं. म्हणून जगाला सत्यत्व प्रदान केलं जाईल असं चुकून सुद्धा भाषा बोलली जाता कामा नये. आणि अशी जेव्हा भाषा बोलली गेली तर जग सत्य ठरतं. आणि जग एकदा सत्य ठरलं की मग जग विकारी आहे हे जातं. आणि जर विकारी नसेल तर त्याच्याविषयी मग अनासक्ती कशासाठी, त्या असं ते जर सत्य ठरलं तर मग जीव सुद्धा कसा ठरतो, पांचभौतिक. जो जग पांचभौतिक सत्य ठरलं तर पांचभौतिक शरीर हे सत्य ठरतं. कारण शरीर काय, देह पंचभूत मिळावा. आता सगळं सत्य ठरू लागलं तर आसक्ती, कुणी कोणाविषयी अनासक्ती ठेवायची. आणि अनासक्तीचं कारण काय, आणि असा अनुभव नाही आहे आपलं शरीर जे आहे ते सत्य नाही हे तर कळतं. पण शरीराच्या मानाने जगाची आयुष्य फार मोठं असल्यामुळे जगाच्या सत्यत्वाविषयी आपल्याला काय होतं, भ्रम आहे. माझ्या देखत काही जग जाणार नाही आहे हे नक्की आहे. आणि माझ्या देखत जग जाणार नसल्यामुळे जग सत्य आहे. शरीर जाणार आहे कळतं, कारण शेकडो शरीर भोवताली जाताना दिसतात. आणि साधा तर्क आपण करतो, ज्या अर्थी शेकडो लोक भोवतालीचे जात आहेत त्या अर्थी एक दिवशी माझा नंबर लागणार आहे. पण जग जाताना दिसत नाही ना, आणि त्यामुळे जग सत्य वाटायला लागतं. म्हणून मरताना दोन गोष्टीची भीती फार असते. एक, शरीर सोडून जाता कामा नये, एक, आणि हे जग सोडून जाता कामा नये, दोन आहे. आणि हे दोन्ही जर मनात ठेवून मरण आलं तर दोन्हीत परत यावं लागतं. शरीर सोडून जायचं नाही, मग घे शरीर. जग सोडून जायचं नाही मग घे जग. अशा पद्धतीने हा पद्धतीचा विचार आहे. म्हणून मला जर मुक्त व्हायचं असेल तर एक नक्की गोष्ट आहे, हे जग आहे असा भ्रम कधी होता कामा नये. म्हणून भाषा आहे की माती आहे म्हणून घट आहे, अगदी बरोबर. पण ब्रह्म आहे म्हणून जग भासतं. हे अगदी आता बसले पाहिजे. स्वप्नातून झोपेतून जरी उठवलं कोणीतरी सुद्धा तरी हे सांगता आलं पाहिजे. आणि झोपेतून उठल्यानंतर जो जग भासतो असं सांगतो त्याला मुमुक्ष असं म्हणावं. झोपेतून उठवल्यानंतर सुद्धा आज जग म्हटल्यावर लगेच भासतच. ताबडतोब त्याच्या पुढे काय पाहिजे पाहिजे, झोपेतून उठवला तारखाना अंगावर पाणी मारून जग भासतं. आता असं तऱ्हेचा हात असं घट्ट बसलेलं पाहिजे. आणि असं जर घट्ट नसेल तर मग जगाला सत्यत्व आम्ही केव्हा प्रदान करून टाकतो आपल्यालाही कळत नाही. इतकं निसरड आहे ते सगळं प्रकरण जे आहे ते इतकं निसरड आहे. म्हणून आपण म्हणतो असं की सत नाव घट मातीला सोडून नसतो. आता पुढचं आहे, घट मातीला सोडून कधीही राहत नाही. याचा अर्थ असा आहे, घटाचं अस्तित्व मातीवरती अवलंबून आहे, तसं जगाचं अस्तित्व ब्रह्मावर अवलंबून आहे. तसंच शरीराचं अस्तित्व आत्म्यावर अवलंबून आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. त्यामुळे शरीर आणि जग यांचं अस्तित्व आत्मा किंवा ब्रह्मावर अवलंबून आहे. आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय सत असल्यामुळे आणि ते मी असल्यामुळे शरीर असलं तरी मला चालेल आणि नसलं
मला चालेल. आता इथे प्रथम पुरुष आहे, मला चालेल. नाही तर सगळेजण मला प्रवचनात म्हणतात तुम्हाला नसू दे. एवढ्या रुबाबात सांगताय तिथे बसून ऐटीत तर तुमचं खुशाल जाऊ दे, आमचे काही तक्रार नाही, आमचं मात्र व्यवस्थित राहायला पाहिजे. आता ही भाषाच तशी, आता ह्याला काय करायचं. पण असं म्हटलं की ब्रह्म निरवय आहे म्हणून अरूप असले तरी नामरूपांची अन्यथा बुद्धी रज्जू सर्पाप्रमाणे होऊ शकते, त्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. म्हणून हा जो तुलना आहे अन्वय व्यतिरेक, हे अन्वय व्यतिरेकाची एक भाषा आहे. आणि अन्वय व्यतिरेकाची एक भाषा आपण व्यवस्थित समजून घेतली की मग तदैक्षत बहुश्याम प्रजाय, असा जो पुढचा मंत्र आहे की त्याने ईक्षण केलं आणि ईक्षण केल्यानंतर आपण बहु व्हावं असं त्याला वाटलं. आणि मग पुढं कुणी कुणी ईक्षण केलं, तेजाने ईक्षण केलं, आपाने ईक्षण केलं आणि पृथ्वीने ईक्षण केलं. आता ती ईक्षण करते का अचेतन जड असलेली, का त्यामध्ये दडलेलं जे सत्तत्व आहे ते ईक्षण करतं. हा जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग इथे सोडून देतो. पुढच्या तासामध्ये त्याचा विचार. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.